काय करतोय किशा? काय करतोय काय? यशा ये अरे कामावर नाही तू? कामावर गेला नाही काय सांगू आता? कामावर जाणारा माणूस आणि आज लगा कामावर गेला नाही लगा, आणि इथं राहणार आमच्या खाली बसलाय. आता काय करू सांग यशा? कामावर जाऊ का नको जाऊ हे तू सांग. आता तुझं काय झालंय ती शांत सांग. शांतताच राहिली नाही रे. करू नको, सांग व्यवस्थित मला काय झालंय. अरे त्या लाडक्या बहिणीमुळं मला घरात बसायची वेळ आली. कशाला गेला लाडक्या बहिणी? मिळतेच नको 1500 रुपये? अरे त्या 1500 रुपयेच तर मला इथे घरात बसायला लावले. बँकेत काढायला वेळ लागला नाही. तुला जोक सुचते माझी काय हालत आहे तुला काय सांगू आता? काय पगार पगार सगळा पगारच अडकून बसला या बायकांच्या नादात. 4-4 महिन्याचा पगार अडकून बसलाय. अच्छा, म्हणजे सरकारनं 1500 रुपये बायकांनी चालू केलं आणि तुम्हा कामगारांचं पैसे अडकलं. म्हणजे त्या भोसले मास्तराचं आणि त्या जाधव मास्तराचं घर बांधायला घेतलंयस आणि त्या मास्तरांचं पगार थटले ती 4-4 महिन्याचं. अच्छा 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 अच्छा, आता लक्षात आलेला का तुझा आल्या का प्रॉब्लेम? म्हणजे सरकारनं यांचं पगार थटवलं आणि लाडक्या बहिणीने पैसे दिलं, त्यामुळे तुझा पगार नाही झाला, त्या मास्तरचा नाही झाला म्हणून तुझा झाला नाही. शेनी केलं काय? एकीकडचं बजेट तेवढंच आहे हो. एकीकडचं उचलून दिलं बहिणीसने, आता बाकीच्यांचा पगार अडकला त्याचं देच कोण? काय असं सांग. म्हणून ही अशी परिस्थिती आली. काय एका माझ्या मामाने देवा मामाने लगा सगळं केलं नाही. अरे या मामाने मेवण्यांच्याकडे बी बघाव की हेच गणित कळना. बायका आणल्या आपण करून तवा दिल्या ह्यानी, तवा यासनी मेवणं काय दिसलं नाही. 20 वर्ष कुठे गेली होती? आल्या का तवा 20 वर्षात यांनी बायकांकडे लगा बहिणींकडे तोंड डुकून बघितलं नाही. आणि ह्यांच्या बहिणी लगा राणीगतल्या का घरातली खात्या त्या आजपर्यंत लगा टुमुकदार. आणि 1500 रुपयाची टिमटिम ह्यांनी दिलेल्या का बाया आता आपल्यावर बोलायच्या कमी आल्या. त्या आला मेसेज आला जावा पैसे काढा जावा आणून द्यायचं. आपण मेसेज आला बघा हवा आला की जावा आता. अरे बसायचे ना आणि पैसे घेऊन आले का आणि टिमटिम द्या लाडक्या बहिणीला. लाडक्या बहिणी ह्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजे. ही बन आणि तू आम्हाला काय होत नाही बाबा. आम्ही चटणी भाकरी कशी पण खातो, आम्हाला लय लागत नाही एकट्या पोटाला. तुझ्या बहिणी संभळ तुझ्या मग तुला कळल बहिणीचा ताल काय आहे. कसं आहे तुम्हाला सुशिक्षित लोकांचं कळतंय, तरी आम्हाला काय रे आमचं कसं त्या रानात पाणी सोड, ते ढिकूळ बघ, हे काढ, ते ऊस बघ, इकडं बघ, आम्हाला याच्या लक्षात येत नाही रे. आता हे बर हे असं झालंय धड कुणाला सांगू बी शकत नाही मागू बी शकत नाही. मग नाही गेल्या का तोंड दाबून बुक्क्याचा गप आपलं बोलायचं पण नाही, नुसतं श्वासायचं. बस 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 बस. असं त्या 1500 काय येत ते सांगतो तेला डबा आणायला म्हटलं 2200 रुपये लागते. म्हणजे परत 700 रुपये मेवण्यानेच घाला. बर तेव्हा दिसत नाही नुसती लाडकी बहीण 1500 तुमची सारखी होत असते. काय त्या सोयाबीनला दर आहे, तुरीला दर आहे, काय आहे? अरे 4.5 एकर भुंगी मेंढरासनी चालली. मी चक्का झालं तेच बघतोय असं का? अरे काही ना त्याला दरच नाही. तर आता त्याने लावताना विचार तर केला असेल का आज त्याच्यात मेंढर सोडायला लागतील म्हणून? नाही तसला विचार करत नाही शेतकरी, कधीच रे विचार करत नाही. राजा माणूस लागा. बघ गड्या, हे कसं आहे तू हुशार आहे त्यामुळे तुला यातलं समजलं. आमच्या लवकर शेतकऱ्याच्या ध्यानात आलं नाही. अहो भोळी बाबडी जनता काय करताय? थोडस मुसर पुसलं लगेच चाटत बसलेला का त्याला? तर त्या गुलाबजामचा पाक नुसता वाटायला लावायचा आणि गुलाबजाम हे खाणार. नुसतं गुलाबजामचा पाक बन म्हणते मला गुलाबजाम दिला, अगं तुला गुलाबजाम दिला. 20 वर्ष या नवऱ्याला तुला काय दिलं नाही. आता नुसतं 1500 टिपकी घेऊन ठेवायला लागल्या. त्याची पण काळजी करू नका, ती पण दिवस बदलते. आता ह्यांच्यात कुरघोडी चालली बघ यशा बदल हा तिचा नियम आहे. आतल्या आत कुरघोडी चालली. मला नाही, मला अर्थ खातं पाहिजे होतं. आला का ह्याला अर्थ खात्यातला लसावी मसावी याला शाळेत आला नाही आणि याला म्हणतो मला अर्थ खातं पाहिजे.
तुला काय कळतं हा, त्यातलं बरोबर बोला हे ना कधी कधीच सोडवलं नसेल त्याचं पण याला अर्थ खाता पाहिजे काय मग? अर्थ खात्याचा अर्थ तर कळतोय का हिला? आणि असं केलं तर उडी नाही. यांच्या लाडक्या पण यायच्या का नाही सगळ्या येऊन यांच्या घरात नेऊन सोडायच्या अय्यो. काय मनातलं बोललास माझ्या सांभाळा सांभाळा 30 वर्ष सांभाळल्या त्या पोरं बाळ झाले ती व्यवस्थित आहे सगळं आणि आम्हाला आता एकट्या पोटाला लई लागत नाही तुमच्या बहिणीचा टेंबडा तुम्ही करा 5 वर्ष करून बघा एकदा 6 महिन्याभर सांभाळू दे होय. त्यांच्या बहिणीचं टेंबड अरे आपण म्हणून नांदिवले त्या तेव्हाच कळेल त्याला त्यांचं काय दम आहे का हे बरोबर आहे हे बरोबर बोला त्यांच्या बायका लगेच घरात बाहेर काढते यासनी नंदुबाईला न्या नंदुबाईला न्या आईला बरोबर बोला मुद्द्याच बोला बरं घ्यायचं नाही लाडक्या बहिणी सगळ्या टॅपपुटली भरून का नाही हा हा काय प्रत्येक दादाच्या घरात ना सोडून यायला सोडल्या पाहिजे त्या आली माझी अरे उकिरड्याचा पांग फिटतो आपण तर माणसं आहे तसा बदल हा नियतीचा नियम आहे आणि ते होणारच हा, पण जाईल वेळ जरा ए आल्या का महाराजांपासून आपण आल्या का तेव्हापासून बघतोया काय माणसं मरायची मिली जगायची जगतय पण हे ना एक ध्यानात ठेवायचं 8 मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जगला पाहिजे यांच्या अजून ध्यानात नाही र शेतकऱ्याकडे जेवढे दुर्लक्ष करतायत ना ह्याचे परिणाम त्यांनाच भोगायला लागणार आहे का पहिल्यागत आहे का आता शाळवा सुगी चालल्या माणसाला का सकाळची संध्याकाळची हुरड्याची कंचर रानात भाजून का खाती आय 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 काय बोला त्या हुरड्यावर लागा असा आठवडा महिना सीझन जायचा त्याच्यावर कसा सीझन जायचा हावळा भाजून खायची हावळा अरे नाव माहित नाही ध्यानाच नाही नाव हावळा म्हणजे काय मला एक सांगतो ह्यांच्या लाडक्या बहिणी आणि आपल्या बायका आपण 20 वर्ष नांदिवल्या त्या बायका आपल्या त्या आपल्याच बायका ह्यासनी दुबी पचाड देते त्या का नाही बघ जरा दमकाड कळायचं नाही जरा दमकाड आता आलंय गायला आता लाडक्या बहिणीने पैसे द्यायचं पण बंद केलंय तुला माहित नाही नवीन निकष चालू केले तिला टीव्ही तिला फ्रीज आहे का याव आहे का 4 चाकी गाडी. 4 चाकी गाडी आहे का आता लाडक्या बहिणीची 4 चाकी गाडी दिसली मी तुला परवा तर जसं आपण गोळक्यानं बसतो तसं बायका गोळक्यानं होत्या मी ऐकलं तर आता जी मिसरी घासत नाही ती पण मिसरी घासते त्या बायकातनी हो, जाऊन आणि बसायला. चालू आहे त्यांचं 1500 दिलं ना आमच्या माग याप लावलं ही हा, हे गोळा करा ते गोळा करा हा. त्याच बनी बघ यासनी दुबी पचाड देते त्या फिक्स आहे 100% फिक्स आहे ही एक शेतकरी सांगतोय काळजात आणि यशा होणार हे होणार यशा अरे दिवस पालटा येळ लागत नाही होईल सगळं होईल असू दे असू दे